आपल्याच कुठेतरी भाऊबंद कुठले आपल्यापासून दूर झाले, परत त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊ यासाठी आपण कधी विरोध करत नाही. पण ज्या रामाविषयी आज बोललं, ज्या रामाचं आपल्या आराध्य आहे, आपण प्रत्येकजण सकाळी उठल्यावरती पुसता राम, बसता राम, उठता राम, या रामाचं नाव घेऊन आपण आपल्या कार्याची सुरुवात करतो. त्या प्रभू श्री रामाबद्दल एकदम चुकीचं विधान केलं आणि त्याचा निषेध व त्याच्यासाठी संघटनात्मक ताकद लावून सर्व हिंदू समाज प्रतापमध्ये मोकळून पोलीस स्टेशनला बोलला. पोलिसांनी सहकार्य केलं, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण आपलं कार्य संपलं असं होत नाही आहे. आम्ही एक 8 दिवसापूर्वी याच मंदिरामध्ये एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये इथे जाणारा जो हिंदू समाज आहे, या हिंदू समाजाला शनिवार असेल, मंगळवार असेल, ते आपल्या नित्य नेमाने हनुमंतरायाची पूजा अर्चा करण्यासाठी येतात. हनुमंतराया म्हणजे शक्तीची देवता आहे आणि आपल्याला शक्ती मिळावी, सामर्थ्यवान व्हावं म्हणून या हनुमंतरायाच्या चरणी आपण येत असतो. इथे असलेला आमचा जो अर्चक पुरोहित वर्ग आहे किंवा जी मंदिर आहे, या मंदिरावरून आम्हाला काय संदेश दिला जातो का? नाही दिला जात. आपण येतो, मूर्तीवरून अभिषेक करतो, तेल वाहतो, हात फुलं वाहतो, दर्शन घेतो, हनुमान चालीसा म्हणतो, आरती म्हणतो, प्रसाद घेतो आणि घरी निघून जातो. जशी दक्षिणेकडची परंपरा आहे, प्रत्येक मंदिरामध्ये असलेले पुजारी इथे येणाऱ्या प्रत्येक त्या भक्ताला ओळखत असतात, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत असतात किंवा त्यांना काहीतरी संदेश देत असतात. तर मंदिर किंवा आजच्या पुढे त्या आयामाच्या माध्यमातून आपण मंदिर जेवढं आग्रह केलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये येणारे इथे जी एक रचना लागली पाहिजे आणि त्या रचनेतून इथे येणारे जे काही आहे, शनिवारी किंवा मंगळवारी येणारी भाविकांची संख्या जी हजारोच्या संख्येने असते आणि त्या हजारो माणसांपर्यंत